सध्या मुंबईत कबूतरखाने बंद पाडल्याप्रकरणी बीएमसी विरोधात जैन समाजाचं आंदोलन सुरू आहे. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खायला दिल्याबद्दल कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याचाच परिणाम म्हणून की काय, कबुतरांना खायला दिल्याबद्दल मुंबईतल्या माहीमच्या एलजे रोड पोलीस ठाण्यात काही अज्ञात लोकांविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला. गेल्या शुक्रवारी काही लोक दुचाकीवरनं माहीमला आले आणि त्यांनी कबुतरांना खायला घातलं असं सांगण्यात येतंय. त्यानंतर भारतीय न्याय संहिता कलम 223, 270 आणि 271 अंतर्गत त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय. देशातला हा पहिलाच असा एफआयआर असल्याने सध्या तो चर्चेचा विषय बनलाय. या प्रकरणी दोषी आढळल्यास 6 महिने तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. पण या वादाची सुरुवात कशी झाली ते सांगतो. मुंबई महापालिकेने 3 जुलैला मुंबईतल्या 1933 पासूनच्या दादर इथल्या जुन्या कबुतरखान्यासह इतर 50हून अधिक कबुतरखाने बंद केले आणि ते झाकूनही ठेवले. याशिवाय जर कोणी कबुतरांना खायला घालताना पकडलं गेलंच तर त्याला ₹500 दंड आकारला जाईल. असे आशयाचे पत्रकही बीएमसीने सगळीकडे चिटकवले. बीएमसीच्या या कृतीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं. त्यावेळी आपली बाजू मांडताना बीएमसीने न्यायालयात सादर केलेल्या वैद्यकीय अहवालाचा हवाला देत म्हटलं की कबुतरांच्या विष्ठेच्या संपर्कात आल्याने फुफ्फुसांना नुकसान होऊ शकतं आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यातून दमा, न्यूमोनिया सारखे आजार बळवतात. बहुतेक लोकांना हे आजार खूप उशिरा कळतात. तोपर्यंत फुफ्फुसांमध्ये फायब्रोसिस सुरू झालेला असतो आणि तो बरा करण्यासाठी कोणतंही औषध नाही. न्यायमूर्ती गिरीश एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठाने 31 जुलै रोजी यावर निकाल दिला. त्यात न्यायालयाने कबुतरांना खायला देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसेच एफआयआर नोंदवण्याचे आणि कबूतरखानेही बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र कबुतरांना खायला घालणाऱ्यांच्या भावनांचा आदर करावा यासाठी महाराष्ट्र सरकारचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगरानी यांना पत्र लिहून बीकेसी रेसकोर्स, आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारख्या मोकळ्या जागांवर कबुतरांसाठी खाद्यपदार्थ क्षेत्र तयार करण्याचा प्रस्ताव दिलाय. कबुतरांना खाऊपिऊ घालणाऱ्यांविरुद्ध दिल्लीतही असाच नियम आहे. या वर्षीच्या मार्चपासून हा नियम तिथे लागू करण्यात आलाय. याबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.